आज आपण करणार आहोत मेथी मलाई मटर. अगदी झटपट होणारी रेस्टॉरंट स्टाईल. त्याकरता आपण इथे घेतलेली आहे मेथी बारीक चिरून स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेली आहे. त्यानंतर इथे घेतलेला आहे टोमॅटो, कांदा, काजू, आलं आणि लसूण. मटर घेतलेले आहेत आपण जे थोडे शिजवून घेतले आहे आणि मलाई घेतलेली आहे. कढईमध्ये आपण तूप टाकणार आहोत. 1 चमचा तूप आपण यामध्ये टाकलेला आहे. त्यामध्ये टाकूयात आलं आणि लसूण. तुम्हाला हवं तर तुम्ही तेलात देखील फोडणी देऊ शकता, पण तुपाची चव छान येते. यानंतर आता यामध्ये आपल्याला टाकायचा आहे कांदा. कांदा घेऊन आपल्याला छान हलकासा परतवून घ्यायचा आहे. छान गुलाबी रंगावर आपल्याला याला परतवायचा आहे आणि परतवताना याला सतत हलवत राहायचं आहे, जेणेकरून तो एका ठिकाणी जास्त भाजला जाणार नाही. त्याचबरोबरीने यामध्ये आपण आलं आणि लसूण देखील व्यवस्थित परतवून घेणार आहोत. छान मंद आचेवर आपल्याला याला ट्रान्सपरंट गुलाबी होईपर्यंत परतवायचं आहे. यानंतर आपण यामध्ये टाकणार आहोत टोमॅटो. टोमॅटो खूप बारीक चिरण्याची गरज नाही किंवा कांदा देखील, कारण आपल्याला याला बारीकच करायचं आहे. आणि यामध्ये आपण टाकणार आहोत घेतलेले काजू. साधारण 5-6 काजू आपण इथे घेतलेले आहेत आणि हे दोघंही आता याबरोबर व्यवस्थित परतवून घ्यायचे आहे, जेणेकरून टोमॅटोची चव छान येईल. असं परतवून घेतल्यामुळे आपली जी ग्रेव्ही तयार होते तिला छान टेस्ट येते. तर याला छान मंद आचेवर आपण हे व्यवस्थित हलक्या आचेवर आपल्याला याला परतवून घ्यायचं आहे. आणि यामध्ये आता टाकायचे आहेत 2 मिरच्या ज्या बारीक करून घेतलेल्या आहेत, 2 हिरवे वेलदोडे, 2 काळी मिरी आणि थोडासा तुकडा आपण दालचिनीचा यामध्ये टाकलेला आहे. जास्त मसाले वापरण्याची गरज नाही. तर याला छान हलवून घेणार आहोत. आत्ता टाकलेले मसाले त्याचा फ्लेवर यामध्ये उतरो इथपर्यंत अगदी 2 मिनिटापर्यंत आपण याला भाजून घेतलेला आहे. आता आपण हे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेणार आहोत आणि गार झालं की हे दळून घ्यायचं आहे. दळून झाल्यानंतर आपल्याला त्याच कढईमध्ये आपण तूप घेणार आहोत. अर्धा चमचा, जास्त तूप वापरायचं नाहीये. आधीही आपण जे टोमॅटो आणि कांदा भाजला होता त्याकरता तूप यामध्ये वापरलेलं आहे. आता तूप गरम झालं की यामध्ये टाकणार आहोत मोहरी, जिरं आणि यामध्ये आपण टाकणार आहोत ग्रेव्ही. जी कांदा टोमॅटो काजूची आपण ग्रेव्ही करून घेतली होती ती यामध्ये आपल्याला टाकायची आहे. याला छान एकसारखं हलवत राहायचं आहे. ग्रेव्हीला आपल्याला व्यवस्थित या तुपामध्ये परतवून घ्यायची आहे. जोपर्यंत ग्रेव्ही छान परतली जात नाही आणि आजूबाजूने याला तूप सुटत नाही तोपर्यंत याला आपण व्यवस्थित परतवून घेणार आहोत. छान हलवून एकसारखं हलवत आपल्याला याला परतवायची आहे. हे करताना गॅस बंद ठेवायचा आहे. खूप हाय फ्लेमवर आपल्याला याला परतवायचं नाही. छान एकसारखं करून आपण याला परतवून घेणार आहोत. आपली ग्रेव्ही परतणं होते आहे तोपर्यंत तुम्ही पटपट छान लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओवर नवीन असाल, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब केल्यावर शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे येणाऱ्या प्रत्येक नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. आता आपण ज्यामध्ये आपण ग्रेव्ही करून घेतली होती त्यातच थोडंसं पाणी टाकलं आणि ते यामध्ये टाकून हलवून घेतलेलं आहे. तर यामध्ये टाकलं आपण थोडासा हिंग, अर्धा चमचा हळद, धना पावडर, अर्धा चमचा जिरपूड, थोडीशी काळी मिरी पूड, लाल तिखट, गरम मसाला. हे सगळं टाकून झाल्यावर आपण याला छान व्यवस्थित हलवून घेणार आहोत. सगळे मसाले ग्रेव्हीमध्ये व्यवस्थित एकत्र होतील या पद्धतीने आपण याला हलवून घेणार आहोत आणि 2 मिनिटांसाठी व्यवस्थित परतवून घेणार आहोत, जेणेकरून आपल्या मसाल्यांचा देखील कचरटपणा कमी होईल. तर यानंतर आपल्याला यामध्ये टाकायची आहे बारीक चिरलेली मेथी. ही मेथी आपल्याला ग्रेव्हीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे. छान एकत्र असं आपण याला व्यवस्थित करून हलवून एकत्र करून घेणार आहोत. की भाजी तयार व्हायला जास्त वेळ लागत नाही, ग्रेव्हीला थोडा वेळ लागतो. आपण वाटाणे आधीच उकडवून घेतलेले आहे त्यामुळे त्यालाही शिजायला वेळ लागत नाही. तर मेथी आपली सगळी एकत्र झाल्यानंतर आपण यामध्ये टाकलेले आहेत वाटाणे. वाटाणे आपण शिजवून घेतलेले होते. यामध्ये आपण आता टाकणार आहोत थोडंसं पाणी.
हे सगळं छान एकत्र करायचं आहे. पाणी इथे तुम्हाला किती पातळ हवी आहे त्या हिशोबाने कमी जास्त करू शकता. व्यवस्थित हलवून यामध्ये टाकायचं आहे मीठ. मीठ चवीनुसार आपल्याला यामध्ये टाकायचं आहे. मीठ टाकून झालं की याला व्यवस्थित हलवून घेऊया. मीठ व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं आहे आणि साधारण आपण याला 3-4 मिनिटासाठी वाफवून घेणार आहोत. आपले वाटाणे मुळात शिजलेले आहे. आपल्याला फक्त मेथी शिजली पाहिजे एवढंच याला शिजवून घ्यायचं आहे आणि खूप जास्तही शिजवायचं नाहीये. त्यामुळे साधारण 2-3 मिनिटासाठी आपण याला झाकण ठेवून व्यवस्थित वाफवून घेणार आहोत. आता एक 2-3 मिनिटानंतर आपण झाकण उघडून बघूयात. इथे आपली भाजी अशी मस्त झालेली आहे. मी मध्ये एकदा थोडंसं उघडून पाणी मला कमी वाटलं म्हणून पाणी वाढवलेलं होतं थोडंसं. तर इथे तुम्ही बघू शकतात भाजी आपली छान तयार झालेली आहे. आता इथे आपल्याला जी आपण मलाई घेतलेली आहे ती टाकायची आहे. ही दुधावरची जी आपली साय असते ती मी मिक्सरला फिरवून गाळून घेतलेली आहे. तुम्हाला हवं तर तुम्ही इथे फ्रेश क्रीम देखील वापरू शकता. तर यामध्ये आपण मलाई टाकून घेतलेली आहे आणि हिला व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं आहे आणि साधारण 2 मिनिटासाठी फक्त आपण याला उकळवून घेणार आहोत. एक हलकीशी उकळ येऊपर्यंत आपण याला उकळवून घेणार आहोत. एक उकळ आली की आपली ही भाजी खाण्यासाठी तयार आहे. तुम्ही गरम गरम सर्विंग प्लेटमध्ये सर्व करू शकता. थोडीशी उकळ आल्यानंतर आपण यामध्ये टाकणार आहोत कसुरी मेथी. अगदी ऑप्शनल आहे. जर आवडत असेल तुमच्याकडे असेल तरच टाका, नाही टाकली तरीही चालेल. आणि आपली ही अशी मस्त भन्नाट चवीची मेथी मलाई मटर तयार आहे. अगदी रेस्टॉरंट स्टाईल, घरच्या घरी आणि सोप्या पद्धतीने चविष्ट अशी आपली ही भाजी तुम्ही ही नक्की करून बघा आणि कशी झाली आहे कमेंट्समध्ये कळवायला विसरू नका. आवडलं तर लाईक शेअर नक्की करा. भेटूया पुढच्या व्हिडिओत अशाच नवनवीन रेसिपींसहित. तोपर्यंत नमस्ते.